एव्हरीवन, वेलकम टू डिवाइन किचन. तर आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी. त्यासाठी आपण पनीर चांगलं खिसून घेतलं आहे आणि इकडे आपण घेतले थोडेसे मटर. आपण कांदा चांगला बारीक कापून घेतला आहे. आपण शिमला मिरची पण बारीक कापून घेतली, टमाटर बारीक कापून घेतलं आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि थोडासा लसूण, अद्रक आणि मिरची हे पण चांगलं आपण बारीक करून घेतलं आहे. आणि इकडे हे आपले मसाले. तर मी तुम्हाला विथ प्रोसेस सांगणार की कुठं काय टाकायचं आहे. आणि आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूया. तर आता आपण कढई गरम करून घेतली, तेल गरम करून घेतलं आहे. आता आपण आपली सामग्री टाकून घेऊ. जिरे तडतडले. आता आपण लसूण टाकून घेऊ, अद्रक आणि हिरवी मिरची. आता हे चांगलं लाल झालं आहे. आता आपण याच्यात कांदा टाकून घेऊ. आणि जो कांदा आपल्याला मीडियम आचवर नुसतं सॉफ्ट करून द्यायचा आहे. आता आपला कांदा सॉफ्ट झाला आहे. आता आपण याच्यात टमाटर टाकून घेऊ. ते टमाटर मिक्स करून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यात नमक टाकून घेऊ. नमकनी टमाटर आपलं चांगलं सॉफ्ट होतं. आता कांदा आणि टमाटर चांगलं सॉफ्ट झालं आहे. आता ह्याच्यात आपण शिमला मिरची टाकून घेऊ आणि मटरसुद्धा. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण ह्याला 2 मिनटं शिजवून घेऊ. आता हे आपले 2 मिनटं शिजवून झाले. आता आपण ह्यात मसाले टाकून घेऊ. तर आधी आपण टाकणार आहे थोडीशी हळद, लाल तिखट, धनिया पावडर आणि पनीर मसाला. आता ह्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊ. आता हे सगळे मसाले आपण चांगले मिक्स करून घेतलेत. आता याच्यात थोडंसं पाणी टाकून आपले मसाले चांगले शिजवून घेऊ. आता हे आपले मसाले सगळे शिजलेत. आता आपण ह्याच्यात 1 चम्मच क्रीम टाकून घेऊ. थोडीशी कोथिंबीर. आता आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलं आहे. आता आपण ह्याच्यात पनीर टाकून घेऊ. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करायचं. आणि आता याला थोडंसं पाणी घालून शिजवून द्यायचं. आणि आता आपल्याला भाजीला 2 मिनटं झाकून ठेवायचे आणि शिजून द्यायचे. आता हे तुम्ही पाहू शकता की 2 मिनटानंतर आपली भाजी रेडी आहे. आणि आता आपण याला सर्व करून घेऊ. आणि आता तुम्ही बघू शकता की आपली भाजी रेडी आहे. आता आपण याला थोडंसं गार्निश करून घेऊ. अँड खायला एकदम अप्रतिम स्वादिष्ट लागते. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.